कोल्हापूरकरांसाठी आताची सगळ्यात मोठी आणि सकारात्मक बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीसाठी आक्रमक झालेत। त्याच महादेवी हत्तीणीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात। महादेवी हत्तीणीचा नांदणीच्या मठात परतण्याचा मार्ग मोकळा झालाय, कारण महादेवीला नांदणीत पाठवण्यासाठी वनतारा सकारात्मक आहे। राज्य सरकारच्या याचिकेला वनतारानं पूर्ण पाठिंबा दिलाय आणि वनतारा महादेवीसाठी नांदणीत पुनर्वसन केंद्र सुरू करणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच वनतारा सकारात्मक आहे। महादेवी परतण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, नांदणीत महादेवीला पाठवण्यासाठी वनतारा सकारात्मक असल्याचं कळतंय, काय ताजे अपडेट आहे? आपण पाहतो की वनतारानं 3 पाणी निवेदन प्रसिद्धीस दिलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही नांदणीमधून वनतारामध्ये महादेवी हत्ती नेण्याचं कारण एकमेव म्हणजे सुप्रीम कोर्टाचा तशा प्रकारचा आदेश होता, मुंबई उच्च न्यायालयाचा तशा प्रकारचा आदेश होता। अशा प्रकारची भूमिका घेत या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही ज्या पद्धतीनं वनतारामध्ये महादेवी हत्तीला घेऊन गेलो, त्याच्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी, अशा प्रकारची सुद्धा भूमिका मांडलेली आहे। पण हे करत असताना वनताराच्या माध्यमातून आपण पाहतोय की एक भूमिका मांडण्यात आलेली आहे की या ठिकाणी नांदणीमध्येच आम्ही एक केंद्र उभारू आणि त्या ठिकाणी महादेवी हत्तीला ठेवण्यासंदर्भात विचारविनिमय करू। पण यासाठी आपण पाहतो की कोर्टाची पायरी जी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे। एकूणच आपण पाहतो की 3 पाणी निवेदनामध्ये वनतारानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पण दुसरीकडे मात्र इतक्या दिवसानंतर वनताराला ही भूमिका का अशा प्रकारे सुचली, अशा प्रकारचे सवाल देखील विचारले जातात। पण एकूणच आपण पाहतो की वनतारा सकारात्मक असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। कोल्हापुरात वनताराचे अधिकारी आलेले होते, त्याच्यानंतर आज मुख्यमंत्र्यांना ते भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे निवेदन प्रसिद्धीस दिलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांचा जनरेटा आहे तो यशस्वी होताना दिसतोय असं आपल्याला म्हणता येईल। पण दुसरीकडे मात्र कायदेशीर प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार आणि त्याच्यानंतर हे सगळं कधी होणार याबद्दल मात्र कोल्हापूरकरांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह कायम आहे। निश्चितच धन्यवाद प्रताप, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। महादेवीला नांदणीत पाठवण्यासाठी वनतारा सकारात्मक असल्याचं कळतंय। राज्य सरकारच्या याचिकेला वनतारानं पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे।